माझ्या मागे काँग्रेसच्या महासभेसाठी जे भव्य स्टेज आपण पाहतोय आणि विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते संपूर्ण या महारॅलीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर सभास्थानी आलेले आहे। वडेट्टीवार साहेब, मोठी जय्यत अशी तयारी दिसते, संपूर्ण किती लक्ष उपस्थितीचं ठेवलं आणि कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? नाही, आता हा ग्राउंड जिथे ही सभा होते हा मोठा ग्राउंड आहे, जवळ 25 एकरचा ग्राउंडमध्ये ही रॅलीचं हे आहे। आसपासला पुन्हा जर आपण पाहिलं तर उघडा मैदान पुन्हा 20-25 एकरचा आहे आणि चारही बाजूनी लोकांना या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी व्यवस्था आहे आणि मला वाटतं की हा ग्राउंड ओव्हरफ्लो होईल, लोकांना उभं राहायला सुद्धा जागा मिळणार नाही, अशा पद्धतीची ही रॅली होणार आहे। आणि विदर्भातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने कांग्रेस प्रेमी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काँग्रेसची जनता आणि सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। ऐतिहासिक रॅली, नागपूरच्या इतिहासातील ऐतिहासिक रॅली ही ठरणार आहे, एवढा मला विश्वास आहे। काँग्रेस आणि विदर्भाचं एक वेगळं नातं ठरलेलं आहे। इथून एक हुंकार देण्यात येईल, लोकसभेकरता शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे। कशा पद्धतीने त्या दृष्टीने पाहताय? नाही बघा, मला वाटतं विदर्भाने नेहमीच काँग्रेसला संकटाच्या वेळेस साथ दिलेली आहे आणि काँग्रेसची स्थापना 1885ला झाली। पहिली सभा काँग्रेसच्या स्थापनेचा वर्धापन दिवस 1920ला नागपुरात झाला। जवळपास 103 वर्षांनी पुन्हा ही संधी विदर्भाला मिळाली आहे। आता देशामध्ये संपूर्ण जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये काँग्रेसला या विदर्भातून पुन्हा नव्यानं शक्ती मिळेल आणि देशामध्ये परिवर्तनासाठी विदर्भ हा मैलाचा दगड ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे। वडेट्टीवारजी, सगळ्यात महत्त्वाचा, अनेक शीर्षस्थ नेते आहेत पण पूर्ण देशभरातले काँग्रेसचे अनेक मोठे नेते आहेत, किती त्यांची संख्या राहणार आणि कशा पद्धतीने आपण यजमानपद घेतलंय ते? नाही, 550च्या जवळपास प्रमुख व्हीआयपी, देशभरातील माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे संपूर्ण CWCचे मेंबर, वर्किंग कमिटीचे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे आणि सर्व शीर्षस्थ नेता हे जवळपास 550 ते 600 असणार आणि इतर 2000 व्हीआयपी येत आहेत, जे विविध राज्यातील प्रदेशचे पदाधिकारी आहेत, प्रदेशचे मंत्री आहेत आणि त्याबरोबरच विविध सेलचे प्रमुख आहेत, आमच्या जे काही विभाग आहेत त्याचे प्रमुख आहेत। अशा पद्धतीनं एक व्हीआयपी आणि व्हीआयपी म्हणून 2500 प्रतिनिधी देशभरातून येणार आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातून आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विशेष करून यातून मोठ्या प्रमाणामध्ये जनताही यामध्ये सहभागी होणार आहे। आपण स्लोगन दिलं आहे, हे तयार हम, हे लक्ष्य अगदी निर्धारित आहे की आता पूर्ण आव्हान पूर्ण स्वीकारलेलं आहे, आम्ही तयार आहोत? नहीं, है तैयार, हम तैयार है ये बताने के लिए है कि कोई भी संकट आए तो कांग्रेस पीछे नहीं हटेगी। हम बेरोजगारी के लिए लड़ने के लिए है तैयार, हम यहाँ से भ्रष्टाचार को उखाड़ फेंकने के लिए है तैयार, हम किसानों को हक दिलाने के लिए है तैयार। हम ये जो स्लोगन है हमारे, और आने वाले संकट से मुक्ति पाने के लिए, संविधान बचाने के लिए है तैयार हम, यही हमारा नारा है और यही हुंकार इस रैली से पूरे देश भर में गूंजेगा। है तैयार हम इस देश की डेमोक्रेसी बचाने के लिए, है तैयार हम इस देश की संविधान बचाने के लिए, है तैयार हम किसानों का हक दिलाने के लिए, है तैयार हम बेरोजगारों को न्याय दिलाने के लिए, है तैयार हम भ्रष्टाचार को उखाड़ फेंकने के लिए, है तैयार हम यहाँ की डेमोक्रेसी को मजबूत बनाने के लिए। यही संदेश इस देश में जाएगा, यह रैली से निश्चित रूप से विश्वास आहे। तर विजय वडेट्टीवार आपल्यासोबत होते। काँग्रेस पूर्णपणे सज्ज झालेली आहे एक देशाच्या हृदयस्थानावरून लोकसभा निवडणुकीसाठी हुंकार देण्यासाठी। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।